हरिओम नमस्कार. आर्ट ऑफ रिलॅक्सेशन शरीर शिथिलीकरण एक कला. हे रिलॅक्सेशन करताना म्हणजेच हा व्हिडिओ नसून ऑडिओ आहे. हे केवळ ऐकण्यासाठीच आहे. पुढील सूचना ज्या पद्धतीने आपल्याला दिल्या जातील त्या सर्व सूचनांचे आपण पालन करणे आवश्यक आहे. या रिलॅक्सेशनमध्ये आपण एक बंद खोली निवडा. वायू विजन असावे. खिडक्यांचे पडदे लावा. खोलीत मंद प्रकाश ठेवा. सर्वसाधारण अर्धा ते पाऊण तास आपणास कोणीच डिस्टर्ब करणार नाही याची दक्षता घ्या. प्रथम आता पाठीवर झोपून घ्यायचं आहे. खाली जमिनीवर असेल तर ठीक, अन्यथा कॉटवर सुद्धा तुम्ही किंवा बेडवर सुद्धा झोपू शकता. दोन्ही पायामध्ये सोयीस्कर अंतर ठेवा, साधारण 1 ते 1.5 फूट. हात मांडीपासून 5 ते 6 इंच अंतरावर हाताच्या मुठी अर्धवट मिटलेल्या आकाशाच्या दिशेने ठेवायच्या आहेत. मान सोयीस्करित्या कळलेली डावीकडे, उजवीकडे अथवा सरळच ठेवा. आता या रिलॅक्सेशनमध्ये एकदा आपण शारीरिक स्थिती घेतली की यानंतर कोणतीही थोडीसुद्धा हालचाल करायची नाही. डोळे बंद ठेवा आणि पुढील येणाऱ्या सूचनेप्रमाणे सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करत 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 आपण पुढे जायचं आहे. या रिलॅक्सेशनमध्ये मध्यंतरी झोपेची सूचना दिली जाते. ती झोप पूर्ण झाल्यानंतर मग तुम्हाला या झोपेतून उठण्याच्या सूचना दिल्या जातील. त्याचवेळी आपण या रिलॅक्सेशनमधून जागृत अवस्थेत येणार आहोत. रिलॅक्सेशनसाठी पाठीवर झोपून घ्यायचं आहे. दोन्ही पायामध्ये सोयीस्कर अंतर, दोन्ही हातामध्ये सोयीस्कर अंतर, मान सोयीस्करित्या कळलेली. डोळे बंद स्थितीमध्ये ठेवायचे आहेत. मान सोयीस्करित्या कळलेली. शरीर एकदम हलकं सोडून द्या, सैल सोडून द्या. आता थोड्या वेळ श्वासाकडे लक्ष केंद्रित करा. जाणारा येणारा श्वास पहा. श्वासाचा गारवा जाणा. श्वास कोणत्या नाकपुडून कसा वाहतो, समान असमान याची फक्त नोंद घ्यायची आहे. थोडक्या श्वासावर कोणतेही नियंत्रण नको. जो आहे तो त्रयस्थ नजरेने पाहण्याचा प्रयत्न करा. श्वास मंद होतोय, सावकाश होतोय, हळुवार होतोय. श्वासाचा मंदपणा जाणा. आता पायाच्या अंगठ्यापासून डोक्यापर्यंत शरीर आतूनच पाहत 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 वर या. शरीर पाहत येत असताना शरीरातील विविध भागावरील, स्नायूवरील, नसेवरील, सांधेवरील सर्व ताण मनोमन काढून टाका. कोणताही ताण आपल्या शरीरावर शिल्लक ठेवू नका. शरीर एकदम रिलॅक्स सोडा, सैल सोडा, शिथिल सोडा, हलकं करा. शरीर शिथिल पडलं आहे. मन शांत अवस्थेत आलेलं आहे. एक सकारात्मक संकल्प. आज संपूर्ण दिवसभर अधिक उत्साहित, अधिक कार्यक्षम, अधिक तरतरीत राहणार आहोत आपण. याच विचारावर स्थिर राहायचं आहे. आपले लक्ष पुन्हा एकदा डाव्या पायावर केंद्रित करा. डावा पाय मनोमन सैल सोडा.
उजव्या पायावर लक्ष केंद्रित करा. उजवा पाय मनोमन सैल सोडा. डाव्या हातावर लक्ष केंद्रित करा. डावा हात मनोमन सैल सोडा. उजव्या हातावर लक्ष केंद्रित करा. उजवा हात सैल सोडा. पुन्हा एकदा डावा पाय सैल शिथिल. उजवा पाय सैल शिथिल. डावा हात सैल शिथिल. उजवा हात सैल शिथिल. पार्श्वभाग, कंबर, खांद्याची मागची बाजू अधिक सैल सोडा. पोट, छाती, मान, घसा, गळा, लहान मेंदू, मोठा मेंदू, टाळू, कपाळ आणि संपूर्ण चेहरा आतून सैल सोडा. आता संपूर्ण शरीर सैल पडलेलं आहे. आपलं मन सुखद अवस्थेत आलेलं आहे. आता इथून पुढच्या सूचना मनातल्या मनात म्हणायला सुरुवात करायची. प्रत्येक सूचनेचं तंतोतंत पालन करत पुढं जायचं आहे. मी या समूह निद्रेतून, सुखनिद्रेतून जेव्हा जागृत अवस्थेत येईन तेव्हा अतिशय सुखद भावना माझ्या मनामध्ये निर्माण होतील. माझं शरीर मला हलकं झालेले आढळेल. या समूह निद्रेतून, सुखनिद्रेतून मी जेव्हा जागृत अवस्थेत येईन तेव्हा मला माझे संपूर्ण शरीर हलके झालेले आढळेल. मला आता फक्त सरांचाच आवाज ऐकू येईल. या आवाजाव्यतिरिक्त मी कसलाच आवाज ऐकणार नाही. मी सरांनी दिलेल्या सर्व सूचनेचे तंतोतंत पालन करणार आहे. यात आता कोणती शंका नाही, संदेह नाही. मी सरांनी दिलेल्या सर्व सूचनेचे शेवटपर्यंत तंतोतंत पालन करणार आहे. यात आता कोणती शंका नाही, संदेह नाही. मी स्वतः शांत आहे. मी स्वतः शांत आहे, सुरक्षित आहे. सुरक्षित आहे. मला शांतता आणि सुरक्षितता लाभत आहे. मला शांतता आणि सुरक्षितता लाभत आहे. मी अमर आहे. मी नित्य आहे. मी सत्य आहे. मी अमर आहे. मी नित्य आहे. मी सत्य आहे. प्रेम आणि जीवन याचे अस्तित्वच माझे व्याधी निवारण करेल. दिवसेंदिवस मी अधिक कार्यक्षम, अधिक उत्साहित, अधिक तरतरीत होत चाललेलो आहे. दिवसेंदिवस मी अधिक कार्यक्षम, अधिक उत्साहित, अधिक तरतरीत होत चाललेलो आहे. मी ज्या काही सकारात्मक सूचना घेतलेल्या आहेत, आता मी ज्या काही सकारात्मक सूचना घेतलेल्या आहेत त्या सर्व सकारात्मक सूचना माझ्या अंतर्मनामध्ये खोल कायमस्वरूपी रुजत जातील. माझ्या अंतर्मनामध्ये खोल कायमस्वरूपी रुजत जातील आणि जागृत अवस्थेत आल्यावर माझ्या मनावर आणि शरीरावर परिणामकारक ठरतील.
मनामध्ये उत्साह, चैतन्य, आनंद तरतरी घेऊन, मनामध्ये उत्साह, आनंद, चैतन्य तरतरी घेऊन मी सुखनिद्रेच्या सुखमय अवस्थेमध्ये निघून जाणार आहे, निघून जाणार आहे, की जिथे फक्त सुख, शांती, समाधान, आनंद, आरोग्य, ऐश्वर्य अशा खोल अवस्थेमध्ये निघून जाणार आहे. पुढची सूचना म्हणा. आता माझा डावा पाय खूपच सैल आणि शिथिल पडत चाललेला आहे. डाव्या पायावर लक्ष केंद्रित करा. डावा पाय सैल करा, शिथिल सोडा. आता माझा उजवा पाय खूपच सैल आणि शिथिल पडत चाललाय. उजवा पाय सैल शिथिल. आता माझा डावा हात खूपच सैल आणि शिथिल पडत चाललाय. डावा हात सैल शिथिल. आता माझा उजवा हात खूपच सैल आणि शिथिल पडत चाललाय. उजवा हात सैल शिथिल. पुन्हा एकदा डावा पाय सैल शिथिल, उजवा पाय सैल शिथिल, डावा हात सैल शिथिल, उजवा हात सैल शिथिल. पार्श्वभाग, कंबर, खांद्याची मागची बाजू अधिक सैल आणि शिथिल पडत चालली. आता माझा पार्श्वभाग, कंबर, खांद्याची मागची बाजू अधिक सैल आणि शिथिल पडत चाललेली आहे. माझं पोट, छाती तणावरहित ताणमुक्त होत चाललेली आहे. मानगसा गळा सैल आणि शिथिल पडत चाललेला आहे. मानगसा गळा सैल आणि शिथिल पडत चाललेला आहे. लहान मेंदू, मोठा मेंदू ताणरहित, तणावमुक्त, विचारमुक्त होत चाललेला आहे. टाळू आणि कपाळ, संपूर्ण चेहरा सैल सुटत चाललेला आहे. पुढची सूचना म्हणा. आता माझ्या दोन्ही पायाचे अंगठे अधिक सैल आणि शिथिल पडत चाललेत. क्रमाक्रमाने चारी बोटे, तळपाय, टाचा, गोटे, पिंडीपर्यंतचा पाय, गुडघे, गुडघ्याखालची लवण, मांडीचा पूर्ण भाग खुब्यापर्यंत सैल आणि शिथिल. अंगठ्यापासून खुब्यापर्यंत दोन्ही पाय आता सैल आणि शिथिल पडत चाललेले आहेत. पार्श्वभागामधील संबंधित स्नायू सैल सोडा, शिथिल सोडा. अंगठ्यापासून पार्श्वभागापर्यंत संपूर्ण दोन्ही पाय आणि पार्श्वभाग सैल आणि शिथिल पडत चाललेला आहे. जणू काही नाहीच, संवेदनारहित होत चाललाय, इतका सैल पडलाय. पार्श्वभाग, कंबर, खांद्याची मागची बाजू अधिक सैल आणि शिथिल पडत चाललेली आहे. आता माझा पार्श्वभाग, कंबर, खांद्याची मागची बाजू, पाठ अधिक सैल पडत चाललेली आहे. पूर्ण पाठीचा मणका, माकड हाडापासून मानेच्या शेवटच्या मणक्यापर्यंत प्रत्येक मणका सैल आणि शिथिल पडत चाललेला आहे. माझ्या पोटातील संबंधित अवयव, लहान आतडी, मोठी आतडी, यकृत, स्वादुपिंड, प्लीहा संबंधित अवयव कार्यक्षम होत चाललेले आहेत. माझी छाती, माझं हृदय आणि फुफ्फुसे विसावलेली आहेत, विश्रामित अवस्थेत आलेली आहेत. माझं हृदय आणि फुफ्फुसे विसावलेली आहेत, विश्रामित अवस्थेत आलेली आहेत. त्यांचे कार्य सुनियंत्रित पद्धतीने चालू आहे. त्यांचे कार्य सुनियंत्रित पद्धतीने चालू आहे. आता माझ्या दोन्ही हाताची पाची बोटं अधिक सैल आणि शिथिल पडत चाललेली आहे. दोन्ही हाताची पाची बोटं सैल शिथिल पडत चाललेली आहेत. दोन्ही तळहात, मनगट, कोपऱ्यापर्यंतचा हात, दंड आणि खांदे
अधिक अधिक सैल आणि शिथिल पडत चाललेले आहेत. अंगठ्यापासून खांद्यापर्यंत दोन्ही हात सैल, शिथिल, रिलॅक्स झालेत, संवेदनारहित झालेत, जणू काही नाहीच इतके सैल पडलेत. दोन्ही खांदे अधिक अधिक सैल आणि शिथिल पडत चाललेले आहेत. मान घसा गळा आतूनच सैल आणि शिथिल पडत चाललेला आहे. लहान मेंदू, मोठा मेंदू, ताणरहित, तणावमुक्त, विचारमुक्त. आता माझ्या आवाजगणित आणि प्रत्येक आकडागणित तुमच्या लहान आणि मोठ्या मेंदूचा ताण कमी 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 होत जाईल आणि कायमचाच निघून जाईल. मी जेव्हा 0 आकडा म्हणेन तेव्हा सर्व ताण निघून गेलेला असेल. 5. आपल्या लहान आणि मोठ्या मेंदूचा ताण कमी 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 होत चाललाय, निघून चाललाय. 4. आपल्या लहान आणि मोठ्या मेंदूचा ताण कमी 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 होत चाललाय, निघून चाललाय. 3. आणखीनच कमी 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 होत चाललाय, निघून चाललाय. 2. आणखीनच कमी 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 होत चाललाय, निघून चाललाय. 1. आणखीनच कमी 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 होत चाललाय, निघून चाललाय. लहान आणि मोठ्या मेंदूच्या ठिकाणी रिलॅक्स वाटतंय, थंड वाटतंय, हलकं वाटतंय, गार वाटतंय. खूप दिवसांनी आपण मोकळे मोकळे झालेलो आहोत, तणावरहित झालेलो आहोत, ताणमुक्त झालेलो आहोत. 0. सगळा ताण निघून गेलाय, खूप हलकं हलकं जाणवत आहे. टाळू, कपाळाच्या आठ्या सैल सोडा, दोन्ही भुवया सैल सोडा, दोन्ही डोळ्यांची पापण्याची पकड सैल सोडा. दोन्ही डोळे थंड झालेत, बर्फासारखे गार झालेत, खूप छान वाटतंय. नाक, वरचा होठ, खालचा होठ, हनवटी, गाल, कान, जबड्याचे स्नायू, दातांची पकड, जीभ आपली निश्चल झालेली आहे. संपूर्ण चेहराच आतून सैल सुटलेला आहे. मनाकडे या मन अतिशय शांत अवस्थेत आलेलं आहे आणि अंगठ्यापासून डोक्यापर्यंत संपूर्ण शरीर जमिनीवर सैल पडलंय. सुखनिद्रेच्या सुखमय अवस्थेमध्ये आपण आलेलो आहोत, जिथे फक्त सुख, शांती, समाधान, आनंद, आरोग्य, ऐश्वर्य अशा खोल अवस्थेमध्ये आपण निघून चाललेलो आहोत. शांत झोप लागत आहे, प्रगाढ अवस्था. श्वासात बाहेर, श्वासात बाहेर, श्वासात बाहेर, श्वासात बाहेर. शांत झोप लागत आहे, प्रगाढ अवस्था, जिथे फक्त सुख, शांती, समाधान, आनंद, आरोग्य, ऐश्वर्य अशा खोल अवस्थेमध्ये आपण विलीन झालेलो आहोत. शांत झोप, प्रगाढ अवस्था. माझ्या प्रत्येक आकड्यागणित तुम्ही आणखीनच झोपेच्या सुखमय अवस्थेमध्ये निघून जाणार आहात. 4, 3, 2, 1, 0. शांत झोप, प्रगाढ अवस्था.
संपूर्ण शरीर सैल झालेलं आहे, शिथिल झालेलं आहे. मन शांत अवस्थेत आलेलं आहे. आज संपूर्ण दिवसभर अधिक उत्साहित, अधिक कार्यक्षम, अधिक तरतरीत राहणार आहोत. आपण मनामध्ये सकारात्मक संकल्प घेऊन हळूहळू आपण जागृत अवस्थेकडे येत आहोत. हळूहळू आपण जागृत अवस्थेकडे येत आहोत. आज संपूर्ण दिवसभर अधिक उत्साहित, अधिक कार्यक्षम, अधिक तरतरीत राहणार आहोत. आता माझ्या प्रत्येक आकड्यागणित तुमचं शरीर आणखीनच हलकं होत जाईल. 5 दोन्ही पाय हलके हलके झालेले आहेत. 4 दोन्ही हात हलके हलके झालेले आहेत. 3 पार्श्वभाग, कंबर, पोट, छाती हलकं झालेलं आहे, सैल झालेलं आहे. 2 मान घसा गळा सैल झालेला आहे. 1 संपूर्ण चेहरा आतूनच सैल सुटलेला आहे. 0 डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत संपूर्ण शरीर हलकं झालेलं आहे, सैल सुटलेलं आहे. कापसासारखं मऊ झालेलं आहे. अंगठ्यापासून डोक्यापर्यंत शरीर हलकं झालेलं आहे, कापसासारखं मऊ झालेलं आहे. हळूहळू आपण जागृत अवस्थेकडे येत आहोत. डावा पाय हलका झालाय, उजवा पाय हलका झालाय. डावा हात हलका झालाय, उजवा हात हलका झालाय. डाव्या पायाची बोटं हलवा, उजव्या पायाची बोटं हलवा. डाव्या हाताची बोटं हलवा, उजव्या हाताची बोटं हलवा. पुन्हा एकदा डाव्या पायाची बोटं हलवा, उजव्या पायाची बोटं हलवा. डाव्या हाताची बोटं हलवा, उजव्या हाताची बोटं हलवा. डोळे अर्धवट उघडा. डोळे अर्धवट उघडून आपल्या हलक्या झालेल्या, चेतनामय झालेल्या, चैतन्यमय झालेल्या शरीराचा सुखद अनुभव घ्या. पाय जास्तीत जास्त खाली ताणा, हात जास्तीत जास्त वर ताणा. संत सावकाश गतीने डाव्या कुशीवर उठून बसायचं आहे. संत सावकाश गतीने डाव्या कुशीवर उठून बसा. आपले दोन्ही तळहात एकमेकावर घर्षण करून आपल्या पूर्ण चेहऱ्याला मॉलिश करून घ्या. हरिओम. नमस्कार.